श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2026 मधील अक्षय तृतीया हा सण हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेले दान, पुण्य आणि खरेदी अक्षय, ज्याचा कधीही क्षय होत नाही असे राहते, अशी मान्यता आहे. या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयानंतर या 5 राशींवरती अमृताचा वर्षाव होणार आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीयाला कोणते शुभयोग तयार झालेले आहे, तुमच्या राशीला कोणता फायदा होणार आहे, त्याचबरोबर अक्षय तृतीयाचे महत्त्व अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. 2026 मध्ये अक्षय तृतीया ही रविवार 19 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. तृतीया तिथीचा प्रारंभ हा 19 एप्रिल रोजी दुपारी 3:30 होईल आणि तृतीया तिथीची समाप्ती ही 20 एप्रिल रोजी दुपारी 2:45 होणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:10 ते दुपारी 2:45 पर्यंत असणार आहे. अक्षय तृतीयाचे महत्त्व खूप आपल्या हिंदू धर्मामध्ये जास्त आहे. हा दिवस वर्षातील 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणत्याही कामासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. असे मानले जाते की सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ याच तिथीला झाला होता. या दिवशी विष्णूचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. या दिवशी केलेले दान, जप आणि होम याचे फळ कधीही संपत नाही अशी मान्यता आहे. यावर्षी अक्षय तृतीयेला काही दुर्मिळ शुभयोग तयार झालेले आहे आणि या योगांमध्ये जर तुम्ही काही प्रभावी असे उपाय केले, सेवा केले तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला मिळू शकतो. तर या दिवशी कोणकोणते शुभयोग तयार झालेले आहेत तर ते बघूया. या दिवशी रवी पुष्य योग तयार झालेला आहे. 19 एप्रिलला रविवार असल्याने या दिवशी पुष्य नक्षत्राचा प्रभाव असल्याने हा दिवस गुंतवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. सौभाग्य योग आहे, त्याचबरोबर कृतिका नक्षत्र आहे. सर्वार्थ सिद्धी योग देखील या दिवशी आहे. सोने चांदी जे आहे तर ते तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्याचबरोबर लक्ष्मी पूजन जे आहे तर ते संध्याकाळी लक्ष्मी आणि विष्णूची आराधना करून घरामध्ये सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. या दिवशी भगवान विष्णूंचे अवतार परशुराम यांची जयंती देखील साजरी केली जाते. त्याचबरोबर या दिवशी उन्हाळ्याचा काळ असल्याने या दिवशी मातीचा माठ दान करणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. 19 एप्रिलला दुपारी 3:30 नंतर अक्षय तृतीयाची तिथी सुरू होत असल्याने सायंकाळच्या वेळी खरेदी आणि धार्मिक विधीसाठी खूप चांगला शुभ मुहूर्त आहे. तर अशा पद्धतीने अक्षय तृतीयाची संपूर्ण माहिती आपण आता बघितलेली आहे. त्यानंतर आपण बघूया की अक्षय तृतीयाला या 5 राशींवरती अमृताचा वर्षाव होणार आहे. तर या 5 राशी नेमक्या कोणत्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाचा दिवस यावेळी काही राशींसाठी सुवर्ण काळ घेऊन येणार आहे. यावर्षी गजकेसरी योग आणि सोमवती अक्षय तृतीयेचे दुर्मिळ योग जुळून येत आहे. तर बघा कोणकोणत्या ह्या 5 भाग्यवान राशी आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. सर्वात पहिली जी रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी यावेळीची अक्षय तृतीया भाग्योदयाची ठरणार आहे. याचा फायदा त्यांना कसा होणार आहे तर अनेक दिवसापासून अडकलेली तुमची कामे मार्गी लागतील. विशेषतः सरकारी कामात यश मिळेल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ शुभ स्थितीत असल्याने तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. कौटुंबिक आनंदात वाढ होईल. त्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे वृषभ रास. तुमच्या राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया आर्थिक समृद्धी घेऊन येत आहे. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा योग आहे. गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळेल. लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर राहील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अनपेक्षित परतावा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची आनंदाची बातमी मिळेल. त्यानंतर पुढची तिसरी जी रास आहे ते म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणार आहे. समाजात तुमची प्रतिमा सुधारेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. सूर्य आणि बुधाच्या शुभ स्थितीमुळे तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही मोठे प्रकल्प मिळवू शकाल. परदेशाच्या संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना या अक्षय तृतीयेला मोठे कंत्राट मिळू शकते.
त्यानंतर चौथी जी रास आहे ते म्हणजे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया आनंदाचा वर्षाव करणारी ठरेल. वैवाहिक जीवनातील तणाव दूर होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमचा राशी स्वामी शुक्र प्रबळ असल्याने चैनीच्या वस्तूंच्या व्यापारात तुम्हाला प्रचंड यश मिळेल. जर तुम्ही नवीन भागीदारीत काम सुरू करणार असाल तर त्यातून तुम्हाला दीर्घकालीन फायदा मिळेल. पाचवी जी रास आहे ते म्हणजे धनुरास. धनुराशीच्या जातकांसाठी ज्ञानाचा आणि धनाचा मिलाप या दिवशी पाहायला मिळेल. आध्यात्मिक प्रगती होईल आणि मुलांच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळेल. गुरु आणि चंद्राच्या गजकेसरी योगाचा सर्वाधिक फायदा तुम्हाला होईल. शेअर मार्केट आणि लॉटरीसारख्या माध्यमातून अचानक लाभ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरात मंगळ कार्य ठरण्याची शक्यता आहे. या शुभ फळांसाठी वाढ करण्यासाठी अक्षय तृतीयेला काही गोष्टी आवर्जून करा. त्यामध्ये मातीचा माठ आणि पाण्याचे दान करा. शक्य असल्यास सोने किंवा चांदीचा एखादा छोटा तुकडा नक्की खरेदी करा. लक्ष्मी मातेचे श्रीसूक्त पठण केल्याने आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील. तर अशा पद्धतीने अक्षय तृतीयेच्या या 5 राशींवरती अमृताचा वर्षाव जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. यांना खूप चांगला फायदा अक्षय तृतीयेचा होणार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी केवळ पूजाच नाही तर काही विशेष उपाय केल्याने घरात सुख, शांती आणि अखंड लक्ष्मीचा वास राहतो. तर या दिवशी आपल्याला पिवळ्या कवड्यांचा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी महालक्ष्मीच्या पूजेत 11 किंवा 21 पिवळ्या कवड्या ठेवा. पूजेनंतर या कवड्या लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवा. यामुळे घराकडे पैसा आकर्षित होतात असे मानले जाते. अक्षय तृतीयेला विष्णूच्या पूजेत जव अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेनंतर हे जव दान करावे किंवा लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे. शास्त्रात जवाला सुवर्ण समान महत्त्व दिले जाते. म्हणून या उपायाने घरात कधी अन्नाची किंवा धनाची कमतरता भासत नाही. या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या रोपाला थोडेसे कच्चे दूध मिश्रित पाणी अर्पण करा. यामुळे भगवान विष्णू आणि लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात. संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावून 11 परिक्रमा कराव्यात. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वास्तिक काढावे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मकतेचा प्रवेश होतो. या दिवशी घराच्या कानाकोपऱ्यात गंगाजल शिंपडावे आणि संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळावा. यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि घरातील वातावरण प्रसन्न होते. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर या शुभ मुहूर्तावर श्रीयंत्राची स्थापना करून त्याचे पूजन करावे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केल्याने अक्षय फळ प्राप्त होते. तहानलेल्या पाणी आणि भुकेलेल्याला अन्न द्यावे. छत्री, चप्पल, सुती कपडे किंवा पंखा दान करणे उन्हाळ्याच्या काळात खूप पुण्यदायक मानले जाते. हे उपाय करताना मनात श्रद्धा आणि सकारात्मक विचार असणे अत्यंत आवश्यक आहे. जे काही कराल ते अक्षय होणार आहे या भावनेनेच करा. अशा पद्धतीने संपूर्ण आपण अक्षय तृतीयाचे जी माहिती आहे तर ती बघितलेली आहे. काय करावे, काय टाळावे, कोणत्या राशींना कोणता फायदा होणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.